आणि लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही भक्ती कराल तेवढं तुम्ही डिस्टर्ब व्हाल. ही भक्ती पण सोपी नसती बरं का, सारखी तुम्हाला डिस्टर्ब करत असते. हताश, निराश, डिप्रेशनमध्ये नेणं, तुटल्याचा अनुभव येणं, नाकारल्याचा अनुभव येणं, चारी बाजूनं तुम्हाला कोंडीमध्ये पकडलं. हा दावीद तुम्हाला काय वाटतं डायरेक्ट राजा झाला का? नाही हो, शौल त्याच्या मागे लागला हात धुवून. आणि तो बेस्ट वर्शिपर होता, म्हणून त्या शौला, या वर्शिपरचा नाश व्हायलाच पाहिजे, या उपासकाचा नाश व्हायलाच पाहिजे. ज्यास तुम्ही उपासना करताना, देवावरती प्रेम करता, त्याच लक्षात ठेवा कोणीतरी तुमच्या नाशाच्या योजना तयार करत आहे. आणि तो कोण आहे माहिती का? तो लुसिफर. का? कारण तो वर्शिपर आहे. आणि वर्शिपमुळं, उपासनेमुळं त्याला स्वर्गातली किती मोठी जागा मिळाली होती त्याला माहिती होतं. आणि त्याला माहिती आहे, जेव्हा तुम्ही उपासना कराल तुम्ही त्याच्या जागेवर पोचाल ना. देवाचं स्पेशल बक्षीस तुमच्यासाठी असणार आहे, खास.